अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत केवळ जिद्द, चिकाटी आणि प्रचंड एकाग्रतेच्या जोरावर घवघवीत यश मिळवणारे नाव म्हणजे बिरदेव सिद्धप्पा डोणे। काही महिन्यापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2025च्या परीक्षेत यश संपादन करत देशात 551वा क्रमांक पटकावणारे बिरदेव डोणे सध्या त्यांच्या एका भावनिक सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत। या पोस्टमध्ये बिरदेव यांनी कुटुंबासोबत केलेला पहिला विमान प्रवास शेअर केला आहे। ज्या वेळेपासून मी फक्त विमान पाहण्याची स्वप्ने पाहत होतो, तिथपासून आज माझ्या कुटुंबाला त्या विमानाच्या पायऱ्या चढून नेताना जे समाधान मिळालं, तो क्षण शब्दात मांडता येणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। या पोस्टमध्ये कोणताही बडेजाव किंवा दिखावा नसून फक्त कृतज्ञता, नम्रता आणि कुटुंबाविषयीचा अभिमान दिसून येतो। त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आनंद हेच माझं खरं यश आहे। स्वप्नांना पंख लागत नाही, तर विश्वास, जिद्द आणि स्पष्ट ध्येय लागतं, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला आहे। बिरदेव डोणे हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावचे रहिवासी आहेत। ते एका सामान्य धनगर मेंढपाळ कुटुंबात जन्मले। बिरदेव आणि त्यांचा परिवार आजही मेंढपाळी व्यवसायावर उदरनिर्वाह करतो। लहानपणापासून विविध गावात भटकंती, प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि सुविधांचा अभाव असूनही बिरदेव यांनी शिक्षणाची कास सोडली नाही। मेंढरांना चारत, तात्पुरते निवारात राहत आणि मर्यादित साधनांमध्ये अभ्यास करत त्यांनी IPS अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते प्रत्यक्षात साकार करून दाखवलं। त्यांच्या संघर्षाची कहाणी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी असून ग्रामीण आणि वंचित पार्श्वभूमीतील तरुणांसाठी ती मोठी प्रेरणा ठरत आहे। कुटुंबासोबतचे साधे पण बोलके फोटो शेअर करताना बिरदेव यांनी जीवनात कितीही मोठे झाला तरी तुमचं मूळ कधी विसरू नका। आपली संस्कृती, माणसं आणि मूल्य यांना कधीच मागे पडू देऊ नका, असा महत्त्वाचा संदेश दिला आहे। बिरदेव डोणे यांची ही पोस्ट आणि त्यामागील संघर्षमय प्रवास सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यांच्या साधेपणा, नम्रता आणि जिद्दीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत।